नमस्कार, माझे नाव गोपाल फकीरचंद कराळे, वर्ग 6वी. आता मी तुम्हाला भूमीतील मूलभूत स्तंभ व चौकोनाचे प्रकार याबद्दल माहिती सांगणार. भूमितीचे मूलभूत स्तंभ अणकुचीदार टोकाने काढलेल्या टिंबाला बिंदू म्हणतात. अशाच अनंत बिंदूंची बनते रेषा. ही रेषा दोन्ही बाजूला बाण घेऊन धावते रेषा. हीच रेषा धावून धावून बिचारी रेषा दमली. किरणाच्या अंतबिंदूजवळ येऊन ढसा रडली. ती किरणाला म्हणाली, तुझे आपले बरे आहे, निदान थांबण्याचे एकतरी भोग्या आहे. दोघांचं बोलणे किरणाच्या बाणाच्या टोकाने ऐकले आणि त्याने ठरविले, आता नाही जावायचे असे म्हणून त्याने पुकारले बंड. त्यांचा झाला रेषाखंड. चला तर आपण आता बघूया प्रत्यक्ष. हा बिंदू, ही रेषा, हा किरण आणि ही रेषाखंड. आता आपण चौकोनांचे प्रकार बघणार आहोत. हा बघा चौकोन, हा चौरस, हा आयत, हा समभुज चौकोन, हा समांतरभुज चौकोन, हा समलंब चौकोन, हा समद्विभुज समलंब चौकोन आणि हा पतंगाकृती चौकोन. हा चौरस आहे. चारही बाजू समान आहेत. चारही कोन काटकोन आहेत. दोनही कर्ण त्याचे समान आहेत. दोनही कर्ण काटकोनात दुभागत आहेत. हा आयत आहे. समोरासमोरील बाजू समान आहेत. चारही कोन काटकोनात आहेत. दोनही कर्ण समान आहेत. दोनही कर्ण एकमेकांत दुभागत आहेत. हा समभुज चौकोन आहे. चारही बाजू समान आहेत. समोरासमोरील कोन समान आहेत. दोनही कर्ण मात्र समान नाहीत. दोनही कर्ण एकमेका दुभागत आहेत. हा समांतरभुज चौकोन आहे. समोरासमोरील बाजू समान आहे. समोरासमोरील कोन समान आहे. दोनही कर्ण एकमेका दुभागत आहेत. हा समलंब चौकोन आहे. समांतर बाजूची एक जोडी आहे. दुसरी जोडी मात्र समांतर आहे. दोनही कर्ण समान नाहीत. दोनही कर्ण एकमेकांत छेदती आहेत. हा समद्विभुज समलंब चौकोन आहे. समांतर बाजूची एक जोडी आहे. दुसरी जोडी मात्र समान आहे. दोनही कर्ण मात्र समान आहेत. दोनही कर्ण एकमेकांत छेदती आहेत. हा पतंगाकृती चौकोन आहे. लगतच्या बाजूच्या जोडी समान आहेत. दोनही कर्ण मात्र समान नाहीत. पहिला दुसऱ्या कर्णाला काटकोनात छेदती आहे. दुसरा कर्ण पहिल्याला काटकोनात दुभागतो आहे. अशाच प्रकारे आपण भूमितीचे मूलभूत स्तंभ व चौकोनाचे प्रकार याबद्दल माहिती ऐकली. नमस्कार.